ही व्यक्ती असं होती की सर्वसामान्यांना भारत घडवण्यामध्ये ज्यांचा हात होता त्या व्यक्तींचा पुतळा आपण उभा करतोय। त्यामुळे ही जी ज्योतीची परिक्रमा आपण करतोय ती पूर्ण तालुक्यातनं सगळ्यांच्या भावना त्या पुतळ्याबरोबर जोडाव्यात म्हणून ही परिक्रमा आहे। ही खऱ्या अर्थानं ज्यांनी ही परिक्रमा आयोजित केले ते सर्वच आमचे सहकारी यांचं प्रथमतः मी या निमित्तानं अभिनंदन करतो। निश्चितपणे आपण मगाशी रमेश बापूंनी जो उल्लेख केला त्यांनी पूर्ण विश्लेषण अतिशय चांगल्या पद्धतीने केले। त्या सर्व गोष्टीसाठी आमचं सुद्धा समर्थन आहे। सन्माननीय आमचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आज 1251चा लढा हा कंटिन्यू ठेवून आपण जे 1255 मध्ये आपण आता जी भीमसृष्टी साकारत आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं येणाऱ्या पुतळ्यांचा आपण जो आंबेडकर साहेबांचा पुतळा आहे त्याचं स्वागताची जी आपण 28 तारखेला स्वागत करणार आहोत त्या निमित्तानं आज जी परिक्रमा आपण ज्योती चालू केलं त्या निमित्तानं मी सगळ्यांना त्या ज्योतीच्या या शुभेच्छा देतो। आणि निश्चितपणे मगाशी रमेश बापू आणि सर्व आपल्या मनात जी इच्छा आहे त्याप्रमाणे पुतळा आपण 1255 मध्ये बसवतोय पण 1251चा लढा आणि 1251 कुठेही आम्ही सोडलो नाही आणि देव कृपेने काही निर्णय चांगले झाले तर निश्चितपणे आपण त्याच्या माध्यमातून सुद्धा आणि नगरपालिकेच्या वतीने मी खास करून इथे आंबेडकर वाडी सगळ्या संघटनांना आणि सगळ्यांना विनंती करतोय की खास करून नगरपालिकेच्या माध्यमातून असू दे किंवा यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून असू दे 1251 हे मागणी आम्ही कोर्टाकडे आम्ही सुद्धा करणार आहोत। त्यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका कोणी बाळगायची गरज नाही आणि लेखी ऍफिडेव्हिट हायकोर्टात सुद्धा आम्ही देणार आहोत की 1251 मध्ये ही फक्त आंबेडकर साहेबांसाठीच रिझर्वेशन होईल। ज्यावेळी कोर्ट सोडेल त्यावेळी निश्चितपने फक्त आणि फक्त आंबेडकर साहेबांच्या जे विचार आहेत की एमपीएससी यूपीएससी परीक्षा घेऊन आपले विद्यार्थी यूपीएससी याच्या माध्यमातून आपल्या गोरगरीब जनतेला चांगला न्याय मिळून चांगला अभ्यासिका मिळावी त्या दृष्टिकोनातून तिथे प्रयत्न करणारच आहोत। त्यामुळे 1251चा लढा कुठेही मागे न पडता त्याच्यासाठी आपण लढणारच आहोत। पण लढत असताना पुतळ्यासाठी किती दिवस वाट बघायचं या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतला। या निर्णयाशी सर्व तमाम जनता आणि तालुक्यातली सर्वच जनता याच्या पाठिंबा आहे। हे आज निदर्शनास आलं। आज आपण ज्योतीची सुरुवात केली आणि ज्या माया भगिनींनी ज्योतीसाठी आपण पाणी घातलं आरती केली त्याच्यातनंच दिसून येते की सगळ्यांची इच्छा काय आहे आणि त्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं हा जो आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयसिंगपूरमध्ये पुतळा करतोय त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन आणि ज्यांचे अजून काही मतभेद असतील तर निश्चितपणे ते सुद्धा येणाऱ्या 8 दिवसामध्ये दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंडळी करू। इथं असलेले सर्व मंडळी या प्रामुख्याने असलेले त्यांना सुद्धा समजून सांगू की आपण वंदना ही आणि